नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे शुक्रवार आणि ब्लॉगला मी 3:30 वाजता सुरुवात करते. घरातले कामं आवरत आवरत खूप उशीर झाला होता आणि दादा सध्या घरी राहतोय, घरी अभ्यास करतो, त्याच्यामुळे मग व्हिडिओला लेट आली मी व्हिडिओ करायला. आणि आज आमचे साहेब बी घरी होते, गुडिया राणीची शाळा होती, गुडिया राणी आत्ता आली आणि मला थोडे शॉर्ट व्हिडिओ पण करायचे होते. मग वेळच होतो तर म्हटलं चला आता तरी व्हिडिओ करून घेते मी. आणि वरती आलेली होती, साड्यांचे व्हिडिओ केले आणि व्हिडिओ करण्यात 1-1.5 घंटा तो जातोच आपलावाला. आणि गुड्या राणीचं चालू इथं साड्यांच्या घड्या करणं. तर गुड्याला घडी एकदम एकच नंबर येते साडीची. हे बघा मनी. आणि गुड्याला आज काही क्लासमध्ये जायचं नव्हतं, त्याच्यामुळे ती करते माझ्याजवळ. कपडे वगैरे चेंज करून आली ती खाली आणि वरती आली. तर हे बघा साड्यांचे पोस्टर पण लावून दिले आहे आमच्या कृष्णाने. मस्त वाटते आणि असं वाटतं आता खाली नाही राहावं, वरती यावं. आणि वरती पण माझा वेळ जातो आता सध्या, त्याच्यामुळं मग वेळच भेटत नाही आहे. तरी मी वेळ काढत जाईन माझ्या गोडताईंसाठी. आणि साड्या इतक्या एकच नंबर आहे. आणि गुड्या आहे ना, जी साडीची घडी करते ना तिचेसुद्धा मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेले आहे, तर बघा तुम्ही. खूप छान साडी आहे, घ्या नक्की. आणि एकच नंबर साडी आहे, खूप छान साडी. हां नाही ग, थोडाफार सुट्टोच, ते आपल्याला जमत नाही ते अजून नवीन नवीन. आणि साडी एकच नंबर आहे. मागे ते नाही होईल तसं खेचायचंच नाही बेटा त्याला. साडी वाव. आणि याच्यातली सुद्धा मी साडी काढणार आहे, अशा म्हणजे आवडत्या साड्या आहेत एक एक. खूप छान आहे. ब्लाऊज पीस पण खूप छान आहे बरं याच्यातलं ताई. पूर्ण असं भरलेलंच आहे, तरी पण जशी बॉर्डर आहे ना तसंच ब्लाऊज पीस भरलेलं येणार आहे याच्यातलं पण. गुड्या राणीची घडी. छोटी झाली ताई ती घडी. 3च कर, एक मोठा कर ना. तेवढीच आहे ती. नाही ना, मोठा कर ना तू. एकच करते, एक वड ना तू, फक्त पुढे वड. अशी ती नाही ना ग, करून घेतली. पुढं वडती फक्त. 3च कप्पे कर तिच्यातले बेटा. अशी टाक आणि मग लगेच फोल्ड कर तिला. छान केलेली घडी, राहू दे तशीच. मध्ये बरोबर येत, तू थांब बाई. मध्ये बरोबर होती ती घडी. छान केलेली होती तुम्ही. चालू आहे तिचं. चला हिचं चालू राहीन घड्या करणं. तर कस्टमर आलेले होते, तेवढ्यात माझ्या मैत्रिणी आल्या आणि परत यांचे मित्र आणि त्यांची पूर्ण फॅमिली आलेली होती. परत चहा पाणी झाली, म्हणजे एवढ्यातच 3-4 तास चहा झाला. आणि कुठे वेळ भेटतो मला व्हिडिओ करायला. तर चला आपण वरती जाऊ. आणि वरती इतका पसारा आहे ना. आणि आत्ता बघा टाईम 7:10 होत आहे. स्वयंपाक केव्हा करायचा असा वेळ जातो माझा मला आता सध्या. तर चला, हे बघा किती पसारा करून ठेवलेला आहे. आणि सुरेखाने किती साड्या काढल्या ते पण बघू आपण. इथंच टाकून गेलेली ती, हिशोब करायचा बाकी आहे. तर मी आता हिशोब करून घेते किती घेतलं आहे व असं. आणि चल रे, तर चला आमचा बेत झाला, तर बाहेर जाऊया बुवा. आणि नवीन वर्षाची पार्टी राहिली आमच्या साहेबांकडे, तर म्हटलं चला मग आपण बाहेर जाऊन खाऊन येऊ. स्वयंपाक करायची अजिबात इच्छा होत नाही आहे. चहाचे भांडे धुवूनच कंटाळा आलेला आहे. हिशोबसुद्धा झाला माझावाला. तर चला लाईट बंद करते मी. घरीच बनवते आम्ही स्वयंपाक, घरीच करतोय. तर स्वयंपाकमध्ये काय बनवतोय मग आम्ही,
इथं बनवला मी भात आणि चिकन आणायला लावलं. चिकन बनवतोय. मसाला करून झालेला आहे. हे बघा, मसाला झाला आणि किचन वाटा आवरून घेतला गेला आणि तो नव्हता. मग म्हटलं जाऊ द्या, आपण पण नाही जायचं आणि तिघच जण कुठं जाऊ म्हटलं. मग यांना म्हटलं मग चिकन घेऊन या. चिकन बनवते मी मस्त घरी आणि मस्त जिरा राईस बनवलेला आहे. भात पण झाला आपल्याला आणि इकडे बनवते मी चिकन. तर मी इथं जिरं आणि एक छोटासा कांदा चिरून घेतलेला आहे आणि डायरेक्ट फोडणी बी देते आणि मसाला पण टाकून देते. चला, तर मी आता काय करते माहिती आहे का, डायरेक्ट लावते, वाफ होत नाही मी चिकनला. चला, आणि आमचे साहेब बघ कसे बसले बिचारे, गरीब बिचारे बसले. देव माणूस आहे माझा. भांडे तर इतके गोळा झालेले होते माझे, भांडे लगेच गोळा होता. तर मी आता चिकन बनवून घेते आणि चिकन मी शॉर्टकट कसं बनवते ते पण मी तुम्हाला सांगते. मसाला कसा करून घेतलेला आहे. तर पहिले मी आधी मसाला सांगते, शॉर्टकटमध्ये सांगते. इथे मी कांदा भाजून घेतला आहे, खोबरं भाजून घेतले, अद्रक, लसूण, गरम मसाला, धनिया पावडर, तिखट, सर्व, हळद, मीठ सर्व टाकून घेतलेलं आहे. मीठ नाही टाकलं, सॉरी, मीठ राहिलेलं आहे. मीठ, हळद वगैरे सर्व टाकून घेतलेलं आहे. असा मसाला पिसून घेतलेला आहे. कोथिंबीर टाकलेली आहे. तर गुड्या राणीने मला मस्त मसाला पिसून दिलेला आहे. तर चला आपण काय करू आता, पहिले फोडणी देऊ. आणि मी कुकरमध्ये काय टाकलेलं आहे दाखवते मी, 1 मिनिट. मध्ये मी जिरं आणि कांदा टाकलेला आहे. गॅस चालू करून ठेवलेला आहे. तर याच्यात टाकते मी तेल. तर मी काय केलं, मस्त कांदा लालसर होऊ दिला आणि मसाला टाकला गेला. मला लक्षातच राहिलं नाही. याच्यात मी सर्व टाकून दिले. जेवढे आपल्या घरात मसाले ना तेवढे टाकून द्या, भाजी 1 नंबर होते. टेन्शन घ्यायचं नाही, टेन्शन फ्री राहायचं. व्हिडिओ करा. तर हे बघा, इथं मी ना काळी आणलेलं होतं थोडंसं आणि असं तेल मीठ टाकून आहे ना खूप छान लागतं. आमच्या साहेबांना आवडतं ते, पोरांना बी आवडतं. गुड्या काही खात नाही, कृष्णाला आणि त्याच्या पप्पांना आवडतं. त्याच्यामुळं मी तेल मीठ यावं इकडे 2 मिनटं. त्याला दंडी नाही येली. हां जरा तुम्ही घ्या. तरी बघा असं इकडे आपला मसाला होतोय. दाखवा मसाला. हा, भूक लागली आता मला. करून झालं. तर मला आहे ना थोडी हळद कमी वाटते. हळद टाकून घेते. टाकली होती मी, पण मला थोडी कमी वाटत होती.
कालवून घेते. इतका छान वास सुटलाय. हा. तर त्याच्यात टाकते मीठ. तर मी काय करते आता थोडं झाकण ठेवून वाफवून घेते आणि मग कुकर लावणार. वरती तर हे बघा मस्त तेल सुटलेलं आहे. वरती दाखवा. हा. त्याच्यात मसाल्याचंच पाणी टाकून देऊ आपण. भाजी भाजीला थोडंसं किंचित टाकते. गरम पाणी केलेलं आहे मी तेच टाकते. बस. भाजी काही जास्त पातळ करायची नाही आहे, भाताबरोबर खायची. त्याच्यामुळं हे बघ झाली भाजी. तीन शिट्या घेऊन गेले आता आणि मग कुकर खोलला का कोथिंबीर टाकली. बघ झाली आपली भाजी रेडी. कशी केली? झटकीपाट पटापट. तर भाजी पण झालेली आहे आणि आता बसतोय आम्ही जेवायला. तुम्हाला दाखवते खोलू ना. कोथिंबीर टाकायची आहे आणि जेवणाची पूर्ण तयारी पण झालेली आहे. ठीक आहे. मोबाईल आमचे साहेब धरत आहे. काय झालं? कशी झाली? वाव, एकच नंबर झाली. वास. आणि टाकते मी त्याच्यात मस्त चमचमीत कोथिंबीर. आणि भाजी तरी तर बघा एकच नंबर भाजी झाली. हे बघा. आणि भातासोबत तर कशी लागणार मग. हा. चला. आणि मला तर इतकी भूक लागली ना ती भाजीच्या वासातच. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.